शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर. संसदेत काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार. राज्यसभा सभापती CP राधाकृष्णन यांचीही भेट घेणार. राष्ट्रवादीच्या घटना बदलाबाबत पटेल तटकरेंच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी. पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावे. सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे पटेल यांच्या नावापुढे पदांचा उल्लेखच नाही. सुनील तटकरेंनीच अजित पवारांना पक्ष फोडून NDAमध्ये जायला भाग पाडलं. भाजपच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या घटनेत बदल. विकास लवांडे यांचा आरोप. तटकरे आणि पटेल भाजपचे हस्तक असल्याचा दावा. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार. मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी. केशव उपाध्याय, माधवी नाईक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकरांसह आणखी काही नेते इच्छुक. सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत. 2.5 वर्षांच्या आशेवर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड. भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. मोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. दुसऱ्या गुन्ह्यातील सुनावणीकडे आज सर्वांचं लक्ष. तर SIT आणि शिर्डी पोलिसांकडून खरातच्या पत्नीचा शोध सुरू. मोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार. 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज. प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी. मोंदूबाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक. शेअर बाजार उघडताच आज मोठी घसरण. सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची घसरण. तर निफ्टीही 500 अंकांनी कोसळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईत चोरीचा धक्कादायक प्रकार. लाडगावमध्ये गॅस सिलेंडर चोरणारा चोर CCTVत कैद. व्हिडिओ व्हायरल. लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र. गेल्या 20 महिन्यात सरकारनं दिलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात. मार्च अखेर झालेल्या पडताळणीतून धक्कादायक आकडेवारी समोर. नागपूरसह परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. कळमना बाजार समितीत शेकडो पोती धान्य भिजलं. तर वादळी वाऱ्यामुळे पिकांना फटका. मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. मार्च महिन्यात 37 लाख प्रवाशांनी केला प्रवास. मध्य रेल्वेला 12.90 कोटी रुपये महसूल. देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी गडावर जन्मोत्सव सोहळा. मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.